घडलेला आहे अतिशय क्षुल्लक कारणावरून। हे क्षुल्लक कारण नाही। अध्यक्ष महोदय, जी आहुदा कंपनी आहे, या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलंय 2 महिन्यापूर्वी त्यांना एका तालुक्यात बोलावून घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं, मागितले होते 2 कोटी रुपये आणि त्या 2 कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो 2 महिन्यापूर्वी दिला होता, पण उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर 5 हे मस्साजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या आवादा कंपनीच्या गेटवरती पाठवले। गेटवरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वॉचमन, त्याला त्यांनी मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर 5 मिनिटाच्या अंतरावर स्टँड वरती संतोष देशमुख हे सरपंच होते, त्या वॉचमननी सरपंचाला फोन केला, सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली। आता गावातल्या लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला। अध्यक्ष महोदय, एकदा आमदार होणं सोपं आहे, 2दा आमदार होणं सोपं आहे, 3दा आमदार होणं सोपं आहे। आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं 9 वेळा आलेत, आदरणीय गणपत आबा देशमुख हे 11 वेळा या सभागृहामध्ये आले, 9 वेळा इथं आले। यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले, परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती। अजितदादा 90चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री 99 पासून या सभागृहामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे। हा भातसा आहे मुळात, तो त्याचं मूळ गाव हे बार्शी आहे, परंतु लहानपणापासून मामाकडे वाढलेला आहे आणि 3री टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय, नंतर मेंबर मधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं, म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मवियाचं, त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर म्हणून मधून सरपंच केला, मेंबर मधून सुद्धा तोच सरपंच झाला। आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं, पुन्हा जनतेतून सरपंच केला, 3ऱ्यांदा तो सरपंच झाला। 3 वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला, कशामुळे मारतात, तर ते काय म्हणत होते, आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या। मस्साजोग गावाचे 11 मुलं वॉचमन म्हणून तिथं काम करतात, त्यापैकी 4 मुलं होते, ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो। आतमध्ये इंटरकॉम वरती बोलायला तो पोरगा गेलाय, तरी सुद्धा म्हणलं इंटरकॉम वाल्या काय नको इकडे, त्याला झोडायला सुरुवात केली। ते फक्त अडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला ए बाबा इथं मारामाऱ्या करू नका, मारामाऱ्या करू नका म्हणल्याबरोबर त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, व्हायरल झालेला आहे। त्यांनी लगेच त्या घुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली। आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे 2 तोंडात मारले, विषय लगेच संपला। लगेच गावातले 4-2 लोक आले, म्हणले बाबा भांडण करू नका, भांडण। पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी, ही शुक्रवारची 9 तारखेची घटना आहे अध्यक्ष महोदय। 9 तारखेला पोलीस गेले, हे सगळे घुले, प्रतीक घुले, केदार एक आडनाव आहे आणि बाकी काय जे नाव आहेत ते आरोपी, सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं, ते गेले। हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला। माझं म्हणणं एवढंच आहे, कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत, शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय। दलित समाजाच्या त्या मुलाची अट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही, कारण ऍक्च्युअल जातीवाचक शिवीगाळ तिथं झालेली होती आणि ती व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय। ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती आहे।
तर कोणाचा फोन आला, विष्णू चाटे तिथे येत लगेच तिथपर्यंत पोहोचले, हे आरोपींना घेऊन जाऊस तर ते तालुका अध्यक्ष तिथे आले, तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, यांचा कोण आका आहे, ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही. अध्यक्ष महोदय, त्या कंपनीची फिर्याद, अवधा नावाची जी कंपनी आहे अवादा, त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही. अत्यंत किरकोळ, अध्यक्ष महोदय, अत्यंत किरकोळ काहीतरी एनसी घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं. 9 तारखेला मी SIT ची मागणी केली, ते पुढे बोलतो ना त्याच्यावर. आकाच शोधतोय आम्ही, तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत. अध्यक्ष महोदय, त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि ह्या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय, शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आलेत. अध्यक्ष महोदय, हे भोसले नावाचे जे तिथले PS आहेत, हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला, जो मारहाण करायला होता, त्याला मोटरसायकलवर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते, संतोष देशमुख आलाय का म्हणले. तर तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला, रविवारी सुद्धा घरी बसला. परत ते महाजन नावाचे कोण तिथले PI आहेत, त्यांच्या बरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते. सोडून तर लगेच दिले, त्यांना कसल्याही प्रकारचं हजर वगैरे काही केलं नाही, लगेच सोडून दिलं. आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं, जी क्लिप दिसते हॉटेलमध्ये, अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तो PSI, 2 जण चहा पित होते. त्याचा जो भाऊ आहे धनराज, धाकटा भाऊ, त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं. तो पलीकडे चहा पित होता. त्याला म्हणले, इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं. म्हणले आदल्या दिवशी, म्हणले असं असं झालं भाऊ, त्यांनी सरपंचाच्या तोंडात मारली. मग सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारले आणि मिटलं म्हणले. पण तरी म्हणले काय आपण उद्याच्याला मिटवू, तुम्ही या. तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे, आम्ही माझ्या भावाला सांगतो, तो माझ्यापेक्षा थोरलाय, त्याला पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळीच संतोष देशमुख याला गेले केजला, जेव्हा मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले. चेक करा, त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा. म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं, मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं, कोणीही आलं नाही. पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं. आणि तो गाडीत त्याचा आत्ते भाऊन ते 2 जण आले. त्याची सुद्धा क्लिप आलेली आहे. पुढे एक काळी स्कॉर्पिओ, मागे एक काळी स्कॉर्पिओ. अध्यक्ष महोदय, हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुलेचं 4 का 5 का 6 पत्र्याचं घर आहे. 6 पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो. अध्यक्ष महोदय, त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली, बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली, हे सांगा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा, आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे. नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय, वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून. अध्यक्ष महोदय, गंगाखेड, सोनपेठ, इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत. त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे. अध्यक्ष महोदय, हायवा किती चालाव्यात, 300 हायवा, कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा 300 हायवा कुणाच्या आशीर्वादाने, कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात, याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे फार भयानक आहे. 300 जर ते बी 10 टन ज्याच्यामध्ये वाळू जाती, असे अध्यक्ष महोदय 300 गाड्या रोज चालतात. सोनपेठच्या तिथं, गंगाखेडच्या तिथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं, सन्माननीय सदस्य, त्यांना सुद्धा विचारा, तिकडनं सुद्धा येत असेल. 300 गाड्या चालतात अध्यक्ष महोदय. त्याला रॉयल्टी नाही, त्याला पावती नाही, काय नाही, आओ जाओ, आएंगे जाएंगे. दररोज अध्यक्ष महोदय
काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत. हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय? हे कशामुळे होतं अध्यक्ष महोदय? ही पुष्टी कोणी दिली जाते? अवादा कंपनी तिथं आली, O2 कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, रिन्यू पॉवर कंपनी आली, यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी येते. जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष. O2 ला बोलवून घ्या. या कंपन्यांना कोण बोलवून घेतं बीड जिल्ह्यामध्ये? कंपन्यांना एक कंपनी नाही, अवादा एक कंपनी आहे. आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा. त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद